नमस्कार मित्रांनो, मी ओमकार घडवले तुमचं आपल्या कोकणी ओमकार यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आहे ना गौरी पूजन आहे, तर म्हणजे पावसा आहे. तर तिकडे आता आपण चाललो आहेत आणि इकडे काकी आहे. तर बघा काकीकडे सूप आहे, त्याच्यामध्ये बघा काय आहे. काकी ह्याला काय वाण बोलतात ना, तर ते आहे. त्याच्यामध्ये खूप काय काय आहे. आणि या साईडला आपला बाप्पा आहे. तर आम्ही आमचं वरती गौवर आहे तिकडे चाललो आहे. आमचे पाटील आहेत त्यांच्या तिकडे गौवर येते, तर तिकडे चाललो आम्ही गौरी पूजनसाठी. काकी या वाणामध्ये काय काय आहे? केले, ओढ आहे, हां, पान आहे, काकडे, भरपूर काय काय आहेत मध्ये. आणि या साईडला बघा भेंडीची हे लावले, झाडं लावली आहेत. मध्ये पूजा करून झाली. घड्याला तर बघितलंच नाही काय वसणार मी जेवण चांगल्या हाताने अशी अशी जातात अशी आणि तो पडला खाली की हो हो समजावून सांग ना पाणी पाचवेला का बाई तिरी एवढी बस झाली ना. त्याच्यावर तिरीच्या घेऊन भारी म्हटली जाता
बहीण वौसते बंधू ओंकार माझे बंधू गेले बाहेर देशाला ओंकार माझे बंधू गेले बाहेर देशाला बहिणीच्या वंशाला गेलेत फळ आणायला बहिणीच्या वंशाला गेलेत फळ आणायला बहिणीच्या वंशाला गेले 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 फळ आणायला नूतन बहीण वौसते बंधुवाना जोडीत 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 बहीण वाना वाटीते अंबारी बाई सुनी 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 बहीण वाना वाटीते तर आता ना गौरीचे पूजन झालं का काय आता काय करणार गौरीचं आपलं पूजन झाल्यानंतर नवन करायचं नवान करणार काय नमन केल्यानंतर मग ते सपलोक करायचा हा त्यानंतर मग नैवेद्य वगैरे द्यावं लागतं देतात ना नैवेद्य दाखवायचा नंतर गणपतीला गौरीला आणि ते पोळ्या देतात वान वाण वाण गौरीचा ठेवता अवस्थाने अच्छा आपण ओवसताना तेव्हा वाण ठेवतात. वाण ठेवायचा देवाला एक इडा ठेवायचा हा. आणि ते झालं की वौसून आता गेले हा. की नंतर आपण काय करता सगळ्या वौसून पूर्ण झाल्या हा की ते गौरीला आपल्यात नमन करतात सगळे सुपांचे सपलोक दूध घेतात हा पाणी घेतात सपलोक असं सोडतात आणि मग प्रत्येकी सुप उचलतात आणि एकमेकीची वानं बदली करतात म्हणजे माझा तुला तुझा दुसऱ्याला अशी. टाकू नको पाया पडायचा पाणी घेतलं देवाचा घ्या आता हो हा त्यांनी बाहेर व्हा त्यांनी बाहेर हा घ्या सांडू नको सांडू नको सांडू नको सांडू नको हो बाजूला आता तू हा घे तू पण तांदूळ तांदूळ घे तू पण तिला घेऊन दे तुझी बाबा तिला घे तू घे तू नको घे तू फक्त तांदूळ टाकलं पाहिजे तर मित्र आता ना आपलं गौरी पूजन झालं आणि आता घरी आलेलो नैवेद्य नेण्यासाठी तर हे काही नैवेद्य घेतलेलं आहे आणि हे नैवेद्य दाखवणार त्यानंतर पुन्हा आपण घरी येणार
तर मित्रांनो आजचा ना गौरी पूजनचा ब्लॉग होता आणि तुम्ही पाहिलंच असेल आपल्याकडचं गौरी पूजन कशा पद्धतीने केलं होतं आणि हा ब्लॉग आहे ना मित्रांनो मी इथेच थांबवते. आपला नैवेद्य वगैरे दाखवून झाला आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू.